आज आपण पुन्हा एकदा इयत्ता 12वीतील ऑन सेम प्लीज या धड्याचं मराठी भाषांतर पाहणार आहोत. भाषांतर सांगतोय पेज नंबर 15. बट दो वी आर बाउंड टू एंडोर्स द वर्डिक्ट अगेन्स्ट द लिफ्टमॅन, पण जरी आपण त्या लिफ्टमॅनच्या वादामध्ये, लिफ्टमॅन आणि पॅसेंजरचा झालेला वाद, त्यामध्ये लिफ्टमॅनच्या विरोधात आपण एक प्रकारे निकाल देतोय. म्हणजे आपणाला असं वाटतं की लिफ्टमॅनचं इथं चुकले, पण मोस्ट पीपल विल हॅव अ सर्टन सिम्पथी विथ हिम. पण भरपूर लोकांना त्याच्याबरोबर त्या लिफ्टमॅनबद्दल सहानुभूती असेल. कारण तसा विचार केला तर फक्त प्लीज म्हणण्याचा विषय होता आणि प्लीज म्हणायला हवं होता असा प्रत्येक व्यक्तीला वाटत असेल असं नाही, पण बहुतांश लोकांना असं वाटत असेल ते सगळे लिफ्टमॅनलाच सहानुभूती देतील या प्रसंगामध्ये, ते काही पॅसेंजरला सहानुभूती देणार नाही. While it is true that there is no law that compels us to say please, असं असलं तरी हे पण खरं आहे, there is no law that compels us to say please. आपणाला कायद्यानं प्लीज म्हणण्याचं बंधन घातलेलं नाही. there is a social practice much older, आणि आपल्या या समाजामध्ये अतिशय जुनी एक समाज व्यवस्था आहे, त्याला आपण संस्कृती म्हणतो, परंपरा म्हणतो, विच इज मच मोर सॅक्रेड दॅन एनी लॉ, जी कायद्यापेक्षा सुद्धा पवित्र मानतो आपण. विच एन्जॉयन्स अस टू बी सिव्हिल, आणि ही जी आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, ही आपणाला सभ्य बनवण्यासाठी निर्देशित करते, सभ्य बनवण्यासाठी थोडंसं आपल्यावर जबाबदारी टाकते. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ सिव्हिलिटी इज दॅट, आणि मग ह्या सभ्यतेची, या सौजन्याची पहिली जी गरज आहे, वी शूड एक्नॉलेज अ सर्व्हिस. आपण एखाद्याकडून सेवा घेतलेली असेल तर आपण त्या सेवेला योग्य प्रतिसाद दिला पाहिजे, किंवा आपण त्या सेवेची मागणी योग्य पद्धतीने केली पाहिजे. एक्नॉलेज म्हणजे इथं पोच देणे, म्हणजे एखादा आपणाला एखादी वस्तू देत असेल तर आपण थँक्यू म्हणलं पाहिजे, म्हणजे आपण ती एक्नॉलेज करतोय त्याची सेवा, म्हणजे पोच देणं एक्नॉलेज म्हणजे. मग ती शब्दांच्या स्वरूपात असू शकते, गिफ्ट्सच्या स्वरूपात सुद्धा असू शकते जर आपण यात पुढे गेलो तर. कारण कधी आपण हॉटेलमध्ये गेलो तर वेटरला टिप देतो, मग टिप देतो कशासाठी देतो ते एक्नॉलेज करतो आपण, म्हणजे तुझी सेवा चांगली होती त्याबद्दल आमच्यातर्फे ही तुला पोच, म्हणजे एक प्रकारची छोटीशी गिफ्ट. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंजेस ऑर चेंज विथ विच वी पे आवर वेज ॲज सोशल बिंग्स. प्लीज आणि थँक्यू हे असेच छोटे छोट्या प्लीज आणि थँक्यू अशा छोट्या गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण सोशल बिंग्स असण्याची आपली जबाबदारी पार पाडतो. म्हणजेच आपण सामाजिक प्राणी आहे, समाजशील प्राणी आहे, त्याचा आपण पे करतो, मोबदला देतो. म्हणजे आपल्याला समाजानं काहीतरी दिलं त्याला आपण काहीतरी दिलं पाहिजे, ह्या भावनेनं आपण समाजात आपण काय वापरतो, प्लीज अँड थँक्यू. दे आर द लिटल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्विफ्टली. आणि हेच थँक्यू किंवा तुमचं प्लीज या लिटल कर्टसीज आहेत, या छोट्याच सौजन्याच्या, सभ्यता दर्शवण्याच्या गोष्टी आहेत ज्याद्वारे आपल्या आयुष्याचं यंत्र हे चांगलं, त्याला ऑइल केल्यासारखं, तेल लावल्यासारखं, तेल त्यामध्ये वापरल्यासारखं, रनिंग स्वीटली, आणि ते मग हे तेल वापरण्यामुळे चांगलं राहतं, गंजत नाही, आणि आपल्या ह्या जीवनाचं जे मशीन आहे ते रन करतं स्वीटली, ते चांगलं चालतं. हळूहळू सुंदर अनुभव देत आपण हे समाज जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो जर आपण मॅनर्स वापरत असेल तर. दे पुट ॲन आवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ फ्रेंडली कॉपरेशन. या मॅनर्समुळंच, या थँक्यू प्लीजमुळंच आपण जे एकमेकांशी बोलतो, इंटरकोर्स, संवाद, ऑन द बेसिस ऑफ फ्रेंडली कॉपरेशन. असेच थँक्यू आणि प्लीज दे पुट आवर इंटरकोर्स अपॉन द बेसिस ऑफ फ्रेंडली कॉपरेशन. आपण जे छोटे संवाद वापरतो, छोटे शब्द वापरतो, किंवा संवाद एकमेकांशी आपण करतो चांगल्या पद्धतीनं, गुड मॅनर्स दाखवत, ते आपलं हे बोलणं, एकमेकांशी होणारा आपला संवाद किंवा आपलं संप्रेषण हे मैत्रीपूर्ण सहकार्याच्या भावनेवर आधारित असतात किंवा बनवतात. म्हणजे आपण ज्यावेळेस थँक्यू प्लीज वापरतो त्यावेळेस आपण मैत्रीपूर्ण सहकार्याची निर्मिती करतो या प्लीज आणि थँक्यू वापरण्यामुळं. आणि यात काय होतं, आणखीन पुढचा फायदा प्लीज आणि थँक्यूचा, इट पुट आवर इंटरकोर्स विथ ॲन इझी गिव्ह अँड टेक. आणि आपला जो संवाद आहे तो सहज सोपा
देवघेव त्यामध्ये होईल अशा पद्धतीचं तयार होतो. इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपेरियर डिक्टेटिंग टू इन्फेरियर्स. मग आपण हे जे चांगल्या पद्धतीनं गुड मॅनर्सला आपण बोलतो त्यामध्ये कधी आपण मी उच्च आहे तो कनिष्ठ आहे, मी बॉस आहे तो माझा ज्युनियर आहे, अशा भावनेनं ट्रीट करत नाही. मग असे ट्रीट करण्याच्यापेक्षा जर आपण गुड मॅनर्स वापरले तर आपण आपला संवाद अजून मैत्रीपूर्ण आणि अजून चांगल्या पद्धतीने एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करत बनवू शकतो. इट्स व्हेरी वल्गर माइंड. पण असे काही नमुने असतात, अशी काही घाणेरडी माणसं असतात, वल्गर, रूड, वाईट, व्हेरी हॉरिबल म्हणू शकतो आपण त्यांना. दॅट दोज पर्सन वुड विश टू कमांड. कारण त्यांना एक प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी जातली तर आज्ञा द्यायची सवय असते. वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग. आणि ते जिथं जिथं जातात त्यावेळेस ती सेवा त्यांना मिळण्यासाठी ती सेवेची डिमांड करतात. म्हणजे ते आस्क फॉर सर्व्हिस. कारण का त्यांचं वागणंच तसं असतं. अँड हॅव इट विथ विलिंगनेस. आणि ती सेवा अशी मागतात की देणाऱ्याला नाराजी किंवा दुःख होतं. अशा पद्धतीने ते वागतात किंवा अशा पद्धतीने ते वर्तन करतात. अँड दे हॅव द सर्व्हिस विथ विलिंगनेस अँड गुड फिलिंग्स इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट. पण त्यांनी जर त्यांचं वागणं बदललं तर सेवा देणारा त्याच्या चांगल्या मनानं चांगल्या भावनेनं सुद्धा सेवा देऊ शकतो. पण यांची पद्धती अशी असते वागण्याची की सेवा देणारा रिसेंटमेंटनं, नाराजीनं, सॅड फिलिंग्सनं त्यांना सेवा देतो. मग आपण हॉटेलमध्ये गेलो तर वेटरला कधी कधी ऑर्डर्स सोडतो. मग काही वेटर्स ऑर्डर फॉलो करतात आणि काही वेटर्समध्ये जर थोडा इगो असेल तर कदाचित ते तुम्हाला थोडंसं निग्लेक्ट करतात. मग हा जो अनुभव आहे तोच रायटरने इथं मांडलेला आहे. काही व्यक्ती इतरांना आज्ञा देऊन सेवा ही त्यांची जणू काय म्हणजे राईट आहे, हक्क आहे, अशा पद्धतीने ते सेवेची डिमांड करतात. मग सेवा देणारा त्यांच्याशी वाईट वागतो किंवा नाराजीनं ती सेवा पुरवतो. मग हे आपण टाळू शकतो असं इथे लेखक सांगतोय. पुढच्या पॅसेजमध्ये जातोय मी. आय शूड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन. मला तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे, मला एक उदाहरण द्यायचं आहे ऑफ माय फ्रेंड, जे माझ्या एका मित्राचा आहे, द पोलाईट कंडक्टर. आणि तो कंडक्टर आहे आणि तो कंडक्टर कसा एकदम पोलाईट आहे, नम्र. मग आता यानं कंडक्टर ह्या वर्गातला एक त्याचा मित्र आहे, त्याच्याबद्दल त्यानं आपणाला एक उदाहरण दिलेलं आहे, त्याचा एक किस्सा सांगितलेला आहे. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल. मग मी ज्यावेळेस हे उदाहरण मांडतोय त्यावेळेस मला भेदभाव करायचा नाही की कंडक्टरमधला हा चांगला कंडक्टर वगैरे असं मला सांगायचं नाही. एक उदाहरण म्हणून मी सांगतोय. आय डो नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यूक टू कंडक्टर जनरली. मी सगळ्या कंडक्टर्सना एक प्रकारे कुठल्या तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाही की मी त्यांच्यावर टीका करत नाही. ऑन द कॉन्ट्ररी, या उलट आय एम डिस्पोज टू थिंक दॅट, मला असं वाटते की किंवा माझं असं एक मत तयार झालेलं आहे की देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन. असे काही आपल्या समाजामध्ये वर्ग आहेत ज्या वर्गामध्ये लोक हू कम थ्रू द ऑर्डियल ऑफ व्हेरी ट्राईंग कॉलिंग. कॉलिंग म्हणजे इथं व्यवसाय, ओकेशन, प्रोफेशन. मग असे अनेक कष्ट करत सेवा देणारे समाजाला असे कंडक्टरचा सुद्धा एक वर्ग आहे. मला असं वाटतंय की लेखक म्हणतो किंवा माझं मन असं मानतं की समाजामध्ये काही असे लोक आहेत जे अतिशय कष्टदायक अवस्थेमध्ये त्यांची सेवा देतात. कारण त्यांचा व्यवसाय दे आर वर्किंग इन ट्राईंग कॉलिंग. कारण त्यांना दिवसभर कष्ट करावं लागतं. कॉलिंग म्हणजे प्रोफेशन और व्यवसाय. बेटर दॅन बस कंडक्टर्स डू. म्हणजे बस कंडक्टर्सपेक्षा सुद्धा आणखीन असे काही व्यवसाय आहेत की ज्यामध्ये आणखीन त्यांच्यापेक्षा कंडक्टरना सुद्धा भरपूर त्रास असतो. कंडक्टर्सना एस-टीमध्ये भरपूर त्रासामध्ये काम करावं लागतं. मग बस कंडक्टरचा जो वर्ग आहे त्यांच्यापेक्षा असे काही वर्ग आहेत ज्यांना भरपूर कष्टानं त्यांचा व्यवसाय किंवा सेवा समाजाला द्यावी लागते. असं लेखक म्हणतोय की असं माझं मत आहे, असं मला वाटतंय. म्हणजे इथं फक्त उदाहरणादाखल त्यानं कंडक्टरचं नाव घेतलेलं आहे. हिअर अँड देअर यू विल मीट अन अनप्लेझंट स्पेसिमेन. इकडे तुम्ही इकडे तिकडे नजर टाका तुम्ही समाजामध्ये, तुम्हाला नको वाटणारे नमुने लोक किंवा वाईट वागणारे किंवा नकोशी वाटणारे नमुने, इकडे तिकडे तुम्हाला अतिशय नको वाटणारी व्यक्ती किंवा नमुने
वाईट वागणारे नमुने. असे व्यक्ती तुम्हाला भरपूर भेटतील. हू रिगार्ड्स द पॅसेंजर्स ॲज हिज नॅचरल एनिमीज. मग हे व्यक्ती म्हणजे कोण? कंडक्टर्स. असे कंडक्टर्स भरपूर भेटतील ज्यांना वाटतं पॅसेंजर्स आर नॅचरल एनिमीज. पॅसेंजर म्हणजे त्यांचे शत्रूच आहेत. ॲज क्रिएचर्स हुज चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. आणि एस टीत आलेले हे असे प्राणी आहेत जे फक्त कंडक्टरला फसवायलाच आलेले आहेत. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिजनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड व्हॉइस. आणि अशा पॅसेंजरवर फक्त मोठ्या आवाजात बोलूनच त्यांना आपण प्रामाणिक बनवू शकतो असं वाटणारे कंडक्टर्स आहेत. अँड अँड ॲग्रेसिव्ह मॅनर, किंवा या अशा काही पॅसेंजर आलेल्या एस टीतल्या आलेल्या पॅसेंजरशी आक्रमक पद्धतीनं वागूनच आपण त्यांच्यावर नियंत्रण करू शकतो असे वाटणारे कंडक्टर्ससुद्धा आहे. बट दिस टाईप इज रेअर. पण अशा कंडक्टर्सची संख्या कमी आहे दॅन इट यूज टू बी. म्हणजे पहिल्यांदा होती असतो म्हणते, आता संख्या कमी झालेली आहे. म्हणजे भूतकाळाबद्दल वर्तमान काळातल्या ह्या कंडक्टरच्या सेवेबद्दल तू बोलते. आय फॅन्सी द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. जसं मुंबईत आपल्या लोकल ट्रेन चालतात, ती लोकल ट्रेन कुठली तरी आपली सेंट्रल रेल्वेची डिपार्टमेंट वगैरे किंवा मुंबईच्या अंडरटेकिंगमध्ये असलेली डिपार्टमेंट कुठली तरी ती रेल्वेची सेवा किंवा मेट्रो घ्या, अशा सेवा पुरवणारी एक संस्था, याच्याबद्दलचं त्यानं उदाहरण दिले. ही परदेशातील आहे. आपण आपल्या मुंबईतील लोकलची ट्रेन याच्याबद्दल समजून घेऊ शकतो. मग मुंबईच्या BMCच्या अंडर तसं दुसरं बसेससुद्धा आहेत बेस्टच्या, त्या अनुषंगानं विचार करा. इथं लेखक म्हणतो, आय इमॅजिन किंवा आय थिंक द पब्लिक ओज मच टू द अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी. ही जी परदेशातली रेल्वे कंपनी आहे ती चांगली सेवा देते. म्हणून तो म्हणतोय समाजाचं किंवा जनतेचं किंवा लोकांचं या कंपनीला काहीतरी देणं लागते, कारण सेवा चांगली आहे. देणं म्हणजे मोबदला नाही, एक त्यांचा गौरव करणं अशा अनुषंगाने. विच ऑल्सो रन्स द बसेस. आणि हीच ती अंडरग्राऊंड रेल्वे कंपनी बस सेवासुद्धा देते. फॉर इन्सिस्टिंग. आणि नुसती बस सेवा देत नाही, नुकती बस सेवा देत नाही, तर हीच कंपनी इन्सिस्ट करते ऑन अ सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी. त्यांचे जे कर्मचारी आहेत त्या कंपनीचे, ते कर्मचारी पब्लिकशी वागताना सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी फॉलो करतात, याबद्दल ते पाठपुरावा करतात. सर्टन म्हणजे विशिष्ट, स्टँडर्ड दर्जा, गुणवत्ता, आणि सिव्हिलिटी सौजन्य, सभ्यता, शिष्टाचार. मग त्यांचे कर्मचारी हे पब्लिकशी अतिशय शिष्टाचारानं वागतील याची ती कंपनी काळजी घेते. इन इट्स सर्वंट्स म्हणजे त्यांचे ते कर्मचारी. अँड टेकिंग केअर. आणि ती हीच कंपनी काळजी पण घेते दुसरी, द स्टँडर्ड इज ऑब्झर्व. ही जी सेवा ते पुरवतात कर्मचारी किंवा कंपनी, त्याची गुणवत्ता टिकून राहील याची पण ती कंपनी काळजी घेते. म्हणजे एवढी कंपनी चांगलं काम करते. इन डुईंग दिस हे असं करण्यात इट नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लीजंट. ही फक्त ती जे वातावरण आहे ते कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवेतून निर्माण होणारं एक चांगलं वातावरण, हे फक्त वातावरण प्लीजंटच होत नाही फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक, प्रवास करणाऱ्या लोकांसाठी, बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. पण दुसऱ्याच बाजूनं ही कंपनी समाजसेवेचं पण काम करत आहे एक प्रकारे, असं इथं लेखकाला वाटत आहे. म्हणजे इथं या लेखकानं या कंपनीचा गौरव केलेला आहे चांगली सेवा देण्याबद्दल. इट्स नॉट देअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास. मग ज्यावेळेस लेखक असं म्हणतोय इट इज विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास, इथं तो जे उदाहरण देतोय ते कंडक्टरचं देताना त्याच्या मनामध्ये कुठली मित्रत्वाची भावना एक वर्ग म्हणून कंडक्टरच्या प्रती नसणं, अशा भूमिकेतून, अशा दृष्टिकोनातून इथं लेखक हे उदाहरण कंडक्टर्सचं मांडत नाही. बट आय पे अ ट्रिब्यूट टू पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. पण त्या कंडक्टर्समधलाच एक असा कंडक्टर्स त्याचा मित्र आहे ज्या कंडक्टर्सचा त्याला इथं गौरव करायचा आहे, कंडक्टरचा उल्लेख करून. कारण तो कंडक्टर मित्र त्याचा म्हणजे नंतर मित्र बनला आहे, तो मित्र हा देण्यासारखं एक उदाहरण या मॅनर्सच्या अनुषंगानं त्याला इथं वाटते. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे. कारण मला एके दिवशी या कंडक्टरचा शोध लागला किंवा मला जाणीव झाली की असा कंडक्टरसुद्धा आहे. वेन आय जम्प ऑन टू अ बस. ज्या दिवशी मी त्या बसमध्ये प्रवासाला गेलो होतो.
अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी इन माय पॉकेट. आणि त्या दिवशी लेखक ज्यावेळेस बसमध्ये गेला त्यावेळेस त्याच्या खिशात काहीच पैसे नव्हते, चिल्लरसुद्धा नव्हती. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स. असा अनुभव प्रत्येकाला येत असेल अँड नोज द फिलिंग. आणि प्रत्येकाला ही माझी जी त्यावेळेस मी जी अनुभवली भावना पैसे नसण्याची आणि आपण एस टीत प्रवेश केलेला असतो, एस टी चालू झाली असते, ती भावना प्रत्येकाने इथं अनुभवली असेल आणि त्याचं ज्ञान पण असेल किंवा अनुभव आलेला असेल आणि मिक्स फिलिंग्ज असेल. आणि अशा मला जशा भावना आहेत तशा तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल तर त्या भावनांची एक मिश्रण सुद्धा, वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचं मिश्रण सुद्धा प्रत्येकानं अनुभवलं असेल. विच द डिस्कवरी अराउजेस. आणि या सगळ्या अनुभवांचं श्रेय कोणाला जातं? ज्यावेळेस आपण बसमध्ये प्रवेश करतो आणि नंतर कळतं बस चालू झाल्यावर की आपल्या खिशात पैसे नाहीत. हा आपणाला लागलेला शोध, ह्या शोधाच्या भावनेतून ही जी प्रसंगामधून जी अनुभवांची शृंखला तयार होते त्याबद्दल लेखक इथे त्याचं मत मांडतोय की प्रत्येकानं असा अनुभव घेतला असेल. यू आर अनॉयड. मग आपण आपल्यावरच चिडतो. तो म्हणतो ज्या व्यक्तीकडे पैसे नसतात तो व्यक्ती स्वतःवरच चिडतो. अनॉयड बिकॉज यू लुक लाईक अ फूल ॲट द बेस्ट. कारण आपण स्वतःला त्यावेळेस फुल समजतो, मूर्ख समजतो. अँड लाईक अ नेम ॲट द वर्स्ट. आणि आपण या ठिकाणी इतरांसाठी फसवणारा असू शकतो. म्हणजे पैसे नाहीत असं आपण ढोंग करतोय कदाचित, किंवा आपण इतर सांगतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी वागतो. कारण त्यावेळेस कंडक्टर जर चांगला भेटला तर आपलं नशीब, नाहीतर वाईट अनुभव येतात. मग वाईट अनुभवामध्ये पॅसेंजरमधील इतर पॅसेंजरसुद्धा काही चांगले रिमार्क देतात, वाईट रिमार्क देतात. त्यावेळेस आपल्याला एक वेगळा अनुभव इथे मिळू शकतो जो वर्स्ट असतो. अँड वी फील लाईक न्यू म्हणजे ॲक्च्युली गुलाम. मग ॲक्च्युली आपण ह्या परिस्थितीसमोर हतबल झालेलो असतो. यू वुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड. पण तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही इफ द कंडक्टर आय यू कोल्डली. कारण शक्यतो असं घडलं कंडक्टरची नजर तुमच्यावर जबरदस्त असते. कंडक्टर तुमच्यावर एक प्रकारची वेगळी नजर रोखून पाहत असतो आणि आपल्याला गिल्टी फील होते त्यावेळेस की आपल्याकडे पैसे नाही. येस आय नो दॅट स्टिल ओल्ड ट्री. कंडक्टर बोलतो हां पैसे नाहीत म्हणतोयस काय, मला माहीत आहे की तुझी जुनी आयडिया आहे. नाव देन ऑफ यू गेट. आता उतर असं कंडक्टर म्हणतो. आपण बसमध्ये उतरवतो. इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो. आणि जरी तो एस टीतला कंडक्टर चांगला व्यक्ती असेल अँड लेट्स यू डाऊन इझिली, आणि जरी त्यानं तुम्हाला पुढं थोडं नेऊन उतरलं कुठं, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. तरीसुद्धा यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. तरीसुद्धा तुम्हाला उतरून पाठीमागे चालत जावं लागतं कारण बस पुढे निघून आलेली असते. अँड द इनकन्व्हिनियन्स. आणि यातनं जी गैरसोय होते परहॅप्स, मग त्यातून तुमचं काय काय चुकतं बघा. मिसिंग युअर ट्रेन. जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुमची ट्रेन मिस होते. अँड युअर एंगेजमेंट किंवा एखादी मीटिंग तुमची असते पुढे ठरवलेली ती मिस होते.